नमस्कार. BMS सेकंड इयर द्रव्यगुण विज्ञान या विषयातील आज आपण पेपर 1मधील कोणताही रस म्हणजे शॉर्ट टिप्स अँड ट्रिक्स ऑफ रस यू मस्ट नो म्हणजे कोणताही रसचा LAQ लिहित असताना किंवा SAQ लिहित असताना तुम्हाला कोणते पॉईंट्स माहिती पाहिजे किंवा कोणत्या शॉर्ट टिप्स अँड ट्रिक्स माहिती पाहिजे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसंच व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगत आहे की हा व्हिडिओ तुम्हाला कंप्लीट समजण्यासाठी तो तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पाहायला पाहिजे. मध्ये कुठेही स्किप न करता व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला कोणतीही शंका राहणार नाही. तसंच व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला सांगतो की व्हिडिओमधील ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला द्रव्यगुण विषयाबद्दल थोडी तरी माहिती असणं आवश्यक आहे. थोडे तरी तुम्ही त्याच्याबद्दल वाचलेलं असणं आवश्यक आहे. तरच तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थित समजेल व ते तुम्ही पेपरमध्ये अप्लाय करू शकाल. BMS सेकंड इयर संबंधित इतर शॉर्ट टिप्स अँड ट्रिक्ससुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत. ते सुद्धा तुम्ही जाऊन एकदा प्लेलिस्टमध्ये पाहू शकता. आता पाहूयात रस. रस म्हणजे आपल्याला माहिती आहे की षड रस असतात: मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. तर ह्यापैकी 6 रसांपैकी तुम्हाला कोणत्याही रसावर कधी SAQ विचारतात की ह्या रसाचं कर्म स्पष्ट करा किंवा सरळ तुम्हाला LAQ विचारतात की मधुर रस सविस्तर वर्णन करा. तर अशा वेळेस काय उत्तर लिहायचं, कशा फॉर्मॅटमध्ये उत्तर लिहायचं, त्या आन्सरमध्ये काय काय पॉईंट्स आले पाहिजे, तर ते सर्व गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहे. तर सुरुवातीला जर तुम्हाला असा प्रश्न आला LAQ की मधुर रस सविस्तर वर्णन करा, तर सुरुवातीला तुम्ही काय लिहिलं पाहिजे, तर जो रस आहे तर रसाबद्दल सुरुवातीला कॉमन माहिती तुम्ही अर्धा पेज लिहिली पाहिजे आधी. जसं की त्याची निरुक्ती, रसते आस्वाद्यते, रसनेनीती रसा, त्याच्यानंतर त्याचा अर्थ लिहायचा मराठीमध्ये. नंतर रसांची संख्या किती आहे तर 6 रसांची नावं लिहायची. त्यानंतर 1-2 जर तुम्हाला चार्ट माहिती असतील रस आणि महाभूत संबंध किंवा रस आणि दोष संबंध तर तो तुम्ही तिथे ॲड करायचा व त्यानंतर जो रस विचारला आहे त्याचं तुम्ही लिहायला चालू करायचं. तर सुरुवात करूया आपल्या शॉर्ट टिप्स अँड ट्रिक्सला. तर पहिली आपली शॉर्ट टिप्स अँड ट्रिक आहे त्यामध्ये तुम्हाला रस महाभूत संबंध हा तुम्हाला माहिती पाहिजे की कोणत्या रसाचा कोणत्या महाभूताशी संबंध आहे. तर इथे तुमच्यासमोर तुम्हाला 6 रस दिसत आहेत आणि सोबतच त्यांचा महाभूत संबंध दिसतोय. त्यामध्ये मधुर, भुज म्हणजे पृथ्वी आणि जल महाभूत, त्यानंतर आम्लमध्ये पृथ्वी आणि तेज महाभूत, लवणमध्ये तेज आणि जल महाभूत, कटूमध्ये तेज आणि वायू महाभूत, तिक्तमध्ये आकाश आणि वायू, कषायमध्ये पृथ्वी आणि वायू महाभूत. तर हा होता रस आणि महाभूत संबंध. हा व्यवस्थित लक्षात ठेवा. ह्याची ट्रिक तुम्हाला माहितीच असेल: भुज, भूत, तेज, तेवा, खवा, बुवा. तर अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतरचा नेक्स्ट आपल्याकडे चार्ट आहे रस आणि दोष संबंधाचा. त्यामध्ये सुरुवातीला इकडे वात, पित्त, कफ, दोष तुम्हाला दिसत आहेत आणि इकडं कोणाचा शमन आणि प्रकोप होतो. तर वातामध्ये मधुर, आम्ल, लवणचा शमन आणि प्रकोप काय कटू, तिक्त, कषाय. मधुर, तिक्त, कषायामुळे पित्ताचं शमन होतं आणि कटू, आम्ल, लवणामुळे प्रकोप होतो. आणि कफामध्ये काय कफाचं शमन कशाने होतं तर कटू, तिक्त, कषायाने आणि प्रकोप कशाने होतो मधुर, आम्ल, लवणाने. हा तुमच्या समोर तुम्हाला चार्ट दिसत आहे रस आणि ऋतूसंबंधाचा. त्यामध्ये मधुर हेमंत, आम्ल वर्षा, लवण शरद, कटू ग्रीष्म, तिक्त शिशिर आणि कषाय वसंत. तर हा सुद्धा चार्ट तुम्ही वापरू शकता LAQ लिहिताना. तर हे 3 चार्ट जे आपण आता पाहिले ते कायम लक्षात ठेवा, ते तुम्हाला नेहमी उपयोगी पडतील. तर आत्तापर्यंत जे आपण पाहिलं ती झाली सामान्य माहिती की कॉमन रस आला तर काय लिहायचं. तर आता कोणता रस आला आहे तर क्वेश्चनमध्ये कोणता रस तुम्हाला दिला आहे त्याचं पहिलं उत्पत्ती लिहायची, कोणत्या महाभूतापासून झाली आहे, त्याच्यानंतर त्या महाभूतानुसार त्याची गुण लिहायचे, हे सगळं उत्पत्तीमध्ये लिहायचं. त्यानंतर लक्षणं. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की प्रत्येक गोष्टीची टिप्स अँड ट्रिक असू शकत नाही, प्रत्येक गोष्टीचा शॉर्ट असू शकत नाही. तर तुम्हाला काही गोष्टी पाठ देखील करायला लागतात. तर असं रस या गोष्टीमध्ये लक्षणं आणि कर्म हे तुम्हाला बऱ्यापैकी पाठच करावं लागतात. बाकीच्या गोष्टी तुम्ही कॉमन लक्षात ठेवू शकता, पण जे लक्षण आणि कर्म आहे ते तुम्हाला ते ॲक्युरेट पाठच करावे लागतील. पण काळजी करण्याची काही गरज नाही. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे त्याची लक्षणं, कर्म देखील सांगणार आहे, ते सुद्धा तुम्हाला उपयोगी पडतील. तर नेक्स्ट पहा गुणधर्म. तर गुण कसे लिहायचे तर जे आपण महाभूत लिहिणार आहे, महाभूताचा जो आपण चार्ट मागे पाहिला आहे त्याच्यावरूनच तुम्ही महाभूत लक्षात ठेवू शकता व त्या महाभूतावरून तुम्ही त्याचे गुण लिहू शकता. त्याच्यानुसार तुम्ही त्याचं विपाक, वीर्य हे सुद्धा लिहू शकता. त्यानंतर मग तेवढं जर तुम्हाला समजलं गुण, वीर्य, विपाक, तर त्यानुसार तुम्ही दोषानुसार कर्म लिहू शकता, धातूंवरती कार्य लिहू शकता, मल, मूत्र, स्वेद ह्याच्यावर कार्य लिहू शकता. म्हणजे बघा 1-2 गोष्टी जर तुम्हाला माहिती असेल तर त्याच्यावरून तुम्ही 3-4 गोष्टी अजून निर्माण करू शकता. तर अशा प्रकारे अभ्यास करा, स्मार्ट वर्क करा. वेळ खूप कमी राहिलेला आहे, सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या आहेत, त्यामुळे असा अभ्यास केलास तुमचा फायदा होईल. LAQ लिहिताना नेक्स्ट पॉईंट लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे कर्म. तर कर्मसुद्धा आपण कसे लिहायचे तर शरीरावर काय कर्म करतं, त्याच्यानंतर पचन व्यवस्थावर काय कर्म करतं, त्वचेवर काय कर्म करतं. अशा प्रकारे जर डिवाईड करून लक्षात ठेवलं तर तुमच्यात जास्त गोष्टी कमी ह्याच्यामध्ये लक्षात राहतील. नेक्स्ट सब पॉईंट आहे अतियोग लक्षणं. आता अतियोग लक्षणाची सुद्धा पुढे एक ट्रिक आहे, ते मी तुम्हाला सांगतो, ते आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत. आणि त्यानंतर लास्ट पॉईंट असतो तो म्हणजे अपवाद द्रव्य. कोणताही रस लिहिताना त्याच्यामध्ये शेवटचे 2 पॉईंट कोणते आहेत तर अपवाद द्रव्य आणि त्या रसाचे एक्झाम्पल्स. तर हे 2 पॉईंट त्याच्या शेवटी येतात.
व हाच एक आयडियल फॉर्मॅट आहे कोणताही रस LAQमध्ये लिहित असताना. तर तुम्हाला फॉर्मॅट व्यवस्थित समजलंच असेल अशी मी अपेक्षा करतो. व व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे, त्यासुद्धा लक्ष देऊन ऐका, त्यासुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत. तर मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की रसचा LAQ लिहित असताना तुम्हाला 2 गोष्टी पाठ करणं गरजेचं आहे, त्यामध्ये लक्षणं आणि कर्म. तर आता आपण रसांचे कर्म पाहणार आहोत. शॉर्टमध्ये बघूया. रसांचे कर्म. मधुर रस सर्वांना हितकारक असतो, धातूंचं वर्धन करतो, जीवनी असतो, बल्य, वर्ण्य, त्यानंतर विषग्नय, तृष्णा, दाह, शामनय, त्वच्च, केश्य, कंठ्य, प्रीणन, बृहन, त्यानंतर संधानकर, चक्षुष्य आणि प्रल्हादन. आता इथे तुम्ही बघितलंच असेल की सर्व बेनिफिट जे शरीराला हितकर आहेत ते सर्व पॉईंट मधुर रसामध्ये येतात. त्यामुळे तुम्हाला मधुर रस म्हणले की सगळे पॉईंट आठवलेच पाहिजे. आपल्या शरीराशी संबंधित जे चांगले पॉईंट आहेत ते तुम्हाला आठवले पाहिजे. नेक्स्ट आहे आम्लरसाचे कार्य. त्यामध्ये रोचन, मुखशोधन, अग्निदीपन, वातानुलोमन, मुखस्त्रावन, हृदय, शरीराची शक्ती वाढवतं, अन्नाचं अपकर्षण करतं, अन्नपाचन करतं, क्लेदन, जरण, प्रीणन, विदाह आणि रुचिकर. तर आम्लरसामध्ये बऱ्यापैकी हे पचन संस्थेशी रिलेटेड कर्म येतात, तर त्यानुसार तुम्ही लक्षात ठेवू शकता शॉर्टकट म्हणून. नेक्स्ट आहे लवणरस. त्यामध्ये रोचन, रुचिकर, दीपन, पाचन, मुखात लालास्त्राव, छेदन, भेदन, विकासी, स्तंभहर, बंदहर, त्यानंतर आस्यस्त्रावक. तर लवणरस कसा लक्षात ठेवायचा की मीठ खाल्ल्यावर तुम्हाला जे जे लक्षणं दिसतात ते तुम्ही लवणरसाच्या कर्मामध्ये लिहू शकता थोडक्यात. नेक्स्ट आहे कटुरस. मुखाचं शोधन, नेत्रनासास्त्राव, इंद्रिय उत्तेजन, त्यानंतर कफविकारनाशक, अग्निदीपन, रुचिकर, व्रणशोधन, स्थौल्यनाशक, कुष्ठग्न, कंठशोधन आणि स्त्रोतविवरण. कटू म्हणजे तुम्हाला माहिती असेल की तिखट खाल्ल्यावर कसं लक्षण दिसतात किंवा काय कर्म करतं बॉडीवर ते तुम्ही लिहायचं. त्यानंतर तिक्तरस. तिक्त म्हणजे कडू. रोचन, विषग्न, कृमिग्न, दाहशमन, तृष्णाशमन, दीपनपाचन. आता मी जे वाचतोय त्यातून तुम्हाला समजलं असेल की दीपनपाचन तर सर्वांचंच कर्म आहे शक्यतो. त्यानंतर लेखन, शोषण, व्रणशोधन. कशा रसाचं कर्म काय आहे तर संग्राही आहे, संधानकर आहे, व्रणपीडन, व्रणरोपण, स्तंभन, लेखन, कफाचं शमन करतं, रक्तस्तंभन आणि त्वकप्रसादन. तर तुम्हाला हे कर्म शॉर्टमध्ये तुम्ही काही पण करून लक्षात ठेवा, कारण हे मेन आहे. रसचा LAQ लिहित असताना तुम्हाला कर्म आणि लक्षणं त्यावर फोकस करणं गरजेचं आहे. तर हे व्यवस्थित स्टडी करा. मागे तुम्हाला मी हे सुद्धा सांगितलं होतं की अतियोग लक्षणं. कोणत्याही रसाची अतियोग लक्षणं लिहिताना कशी लिहायची. तर कॉमन मी तुम्हाला सांगतो 4-5 लक्षणं. तृष्णा, क्षय, मूर्छा, विसर्प, कुष्ठ, शोथ आणि कंडू. तर ही बऱ्यापैकी 6 रसांपैकी सर्वांना लागू होतात, फक्त मधुर रस सोडून. मधुर रसमध्ये हे लिहायचे नाहीत, कारण मधुर रसाच्या अतिसेवनामध्ये ही लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे मधुर रस सोडून तुम्ही इतर रसाच्या अतियोग लक्षणामध्ये ही लक्षणं लिहू शकता. नेक्स्ट आहे अपवादद्रव्य आणि दुसरा पॉईंट असतो एक एक्झाम्पल्स. आता मला असं तर वाटत नाही की कोणाला रसाचे एक्झाम्पल सांगण्याची गरज आहे, कारण आपण व्यावहारिक जीवनामध्ये जे एक्झाम्पल्स पाहतो किंवा जे द्रव्य पाहतो तेच तुम्ही डिस्ट्रीब्यूट करून प्रत्येक रसामध्ये अवश्य टाकू शकता. ह्यासाठी तुम्हाला 6ही रसांचं मराठीमध्ये नाव माहिती असणं गरजेचं आहे, कारण तुम्ही कटू आणि तिक्तमध्ये खूप कन्फ्यूज होऊ शकता. त्यामुळे ते तुम्हाला एकदा मराठीमध्ये नाव जर माहिती असेल तर तुम्ही प्रत्येकाचे 5-6 एक्झाम्पल आरामात लिहू शकता. त्यामुळे कोणताही रस लिहिताना त्याच्या शेवटी एक्झाम्पल्समध्ये, उदाहरणांमध्ये 7 ते 8 द्रव्यांची नावं लिहायचं कधीच विसरू नका. व सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे अपवाद द्रव्य. आता तुम्ही जर समजा मधुर रस लिहिताय तर त्याचं तुम्ही सगळं लिहिलंय, जे आपण आधी पॉईंट सांगितले ते तुम्ही सगळे लिहिले, सोबत एक्झाम्पलसुद्धा लिहिले, पण त्यासोबत अपवाद द्रव्यसुद्धा लिहिणं गरजेचं आहे की त्या रसाचा कोणता अपवाद द्रव्य आहे व तो का आहे, हे 2 लिहिणं खूप आवश्यक आहे. तर पाहूयात मधुर रस अपवाद द्रव्य. त्यामध्ये जुने तांदूळ, सातू, मूग, गहू, मध, साखर आणि जांगल प्राणी मांस. मधुर रस काय करतं तर कफाचं वर्धन करतं, पण हे सर्व काय करतात तर कफाचं वर्धन करीत नाहीत, म्हणून ते मधुर रसाचे अपवाद द्रव्य आहेत. त्यानंतर आपण पाहणार आहोत आम्लरस. आम्लरसमध्ये अपवाद द्रव्य कोणते आहेत तर डाळिंब आणि आमलकी. आम्लरस काय करतं तर पित्ताचं वर्धन करतं, पण डाळिंब आणि आमलकी काय करतात तर पित्ताचं शमन करतात, त्यामुळे ते आम्लरसाचे अपवाद द्रव्य आहेत. त्यानंतर तिसरं कोणतं आहे लवणरस. लवणरसाचा अपवाद द्रव्य आहे सेंदव. तर लवणरस काय करतो तो डोळ्यांना अहितकर असतो, पण सेंदव हे डोळ्यांना हितकर आहे, त्यामुळे ते लवणरसाचा अपवाद द्रव्य आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे कटुरस. कटुरस म्हणजे तिखट. तर कटुरसाचं कर्म काय, वाताचं वर्धन करतं आणि अवृश्य आहे. तर कटुरसामध्ये शुंठ, पिप्पली आणि लसूण हे वाताचं शमन करतात आणि वृश्य कर्म करतात, म्हणून ते कटुरसाचे अपवाद द्रव्य आहेत. त्यानंतर तिक्तरस. तिक्त म्हणजे कडू. ते वाताचं वर्धन करून अवृश्य असतात आणि गुडूची हे त्याचं अपवाद द्रव्य आहे, कारण ते वाताचं शमन करतं आणि वृश्य कार्य करतं. त्यानंतर शेवटचा रस आहे कषाय रस. त्यामध्ये हरितकी हे त्याचं अपवाद द्रव्य सांगितलं आहे, कारण कषाय रस हे शीत व स्तंभन कार्य करतं आणि हरितकी हे उष्णवीर्य आणि सारक असतं. तर अशा प्रकारे आता आपण सर्व रसांचे अपवाद द्रव्य पाहिले. तर मी अपेक्षा करतो की तुम्हाला जो आजचा व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेला आहे तो तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. जरी तुम्हाला काही शंका असेल, डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून ती विचारू शकता.
व आज जो आपण व्हिडिओ पाहिला तो तुम्हाला सविस्तर रसचा एलेक्यू लिहिताना खूप इम्पॉर्टंट किंवा खूप उपयोगी पडणार आहे. तसंच जरी एलेक्यू नाही आला तरी तुम्हाला इतर गोष्टींसाठी सुद्धा ह्या व्हिडिओमधील जे कंटेंट आहे ते तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनलला तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा व असेच जर नवीन व्हिडिओज हवे असतील तर नक्की कमेंट करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.